सांगली जिल्हा न्यायालयाच्या आवारात आज दुपारी एक इलेक्ट्रिक गाडीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली। या घटनेमुळे न्यायालय परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र तत्परतेने आग आटोक्यात आणण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झाली नाही हे सुदैव ठरले आहे। प्राप्त माहितीनुसार न्यायालयाच्या आवारात उभी असलेली इलेक्ट्रिक गाडी अचानक पेट घेतल्याने शेजारी उभी असलेली आणखी एक गाडीही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। या आगीत संबंधित गाडी पूर्णपणे जळून खाक झाली। घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, वकील आणि न्यायालयातील कर्मचारी घटनास्थळी धावले। दरम्यान फायर अलार्म वाजल्याने उपस्थितांनी तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। यावेळी आग विझवण्यासाठी न्यायालयात उपलब्ध असलेले फायर एक्सटिंग्विशर सिलेंडर वापरण्यात आले। मात्र यातील काही सिलेंडर व्यवस्थित कार्यरत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले। अंदाजे 8 ते 10 सिलेंडर वापरात आणले असता त्यापैकी केवळ 3च योग्य प्रकारे काम करत होते, तर काही सिलेंडरमधून अपेक्षित गॅसऐवजी पाणी बाहेर येत असल्याचे दिसून आले। या प्रकारामुळे अग्निसुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। घटनेच्या वेळी न्यायालयीन कामासाठी उपस्थित असलेले नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। न्यायालयासारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी न्यायाधीश, वकील तसेच न्यायासाठी येणारे